कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग तसेच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारीतील संत मीराबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था महिला नाशिक येथे सुरू असलेला डिजिटल फोटोग्राफी कोर्स गेल्या 4 वर्षांपासून बंद असल्याने तो पुन्हा सुरू करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेरेंद्र आडके यांनी केली आहे. डिजिटल युगात फोटोग्राफी, व्हिडिओ निर्मिती, सोशल मीडिया कंटेंट, जाहिरात आणि विविध माध्यमांमध्ये कुशल फोटोग्राफर्सची मोठ्या प्रमाणात गरज निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत नाशिक सारख्या वाढत्या शहरात डिजिटल फोटोग्राफी सारख्या महत्त्वाचा कोर्स बंद असणे हे खेदजनक बाब असल्याचं आडके यांनी म्हटलंय. संत मीराबाई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था महिला नाशिक येथे हा कोर्स पुन्हा सुरू केल्यास अनेक मुलींना व्यावसायिक प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होईल. तसेच हा कोर्स तेथे सुरू करणे शक्य नसल्यास नाशिकच्या सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सुरू करण्यात यावा, जेणेकरून मुलींसह मुलांनाही या प्रशिक्षणाचा लाभ घेता येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये लग्न समारंभ, सांस्कृतिक कार्यक्रम, वृत्तांकन, व्यावसायिक जाहिराती, डिजिटल मीडिया आणि सोशल मीडिया क्षेत्राचा वेगाने विस्तार होतोय. त्यामुळे प्रशिक्षित फोटोग्राफर्सना मोठ्या प्रमाणात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. डिजिटल फोटोग्राफी कोर्स पुन्हा सुरू झाल्यास स्थानिक युवक युवतींना आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण मिळून त्यांना करिअरच्या नव्या वाटा खुल्या होतील असंही आडके यांनी सांगितलंय. शासनाने विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून नाशिकमध्ये डिजिटल फोटोग्राफी कोर्स पुन्हा सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते शेरेंद्र आडके यांनी केली आहे. मी शैलेंद्र रंगनाथ आडके, नाशिकमधील एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून शासनाला ही विनंती करू इच्छितो की नाशिक मुलींचा ITI आदिवासी विकास भवन शेजारी या ठिकाणी 4 वर्षापासून बंद असलेला मुलींचा डिजिटल फोटोग्राफी हा कोर्स पूर्ववत सुरू करण्यात यावा. अन्यथा तो या ठिकाणाहून काढून नाशिक सातपूर ITI या ठिकाणी सुरू करण्यात यावा, जेणेकरून इथे फक्त मुलींना त्याचा फायदा घेता येतो असल्यामुळे सातपूर ITI इथे कोर्स जर पाठवला गेला तर तो मुलं आणि मुली दोघंजण त्या गोष्टीचा फायदा घेऊ शकतात, जेणेकरून नाशिक शहर आणि परिसरातील सर्व फोटोग्राफर्स आणि त्यांना या गोष्टीचा लाभ मिळू शकतो. तरी शासनाकडील वरिष्ठ अधिकारी व डायरेक्टर मंडळ या सर्वांकडे अशी मागणी करण्यात येते की त्वरित या गोष्टीचा निर्णय घेऊन यावरती तात्काळ कारवाई करण्यात यावी. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.